मराठी माणसाची ओळख या वळूया आपण मैदानाकडे. नक्कीच ज्या ठिकाणी सामना चालू आहे सगळं बघितलं तर सावरकर आणि कालुंद्रे दोन संघादरम्यान अतिशय महत्वाची लढाई असणार आहे. कारण या दोघं संघापैकी एका संघाला पुन्हा एकदा लकी ड्रॉचा मान असणार आहे. तर पाहूया झस्कर संघ तर लकी ड्रॉचा मान मिळवण्यासाठी पुढे सरसा आकाश. पहिला चेंडू फलंदाज मात्र आपल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न अर्थातच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता अविनाशनं, परंतु संपर्क आला नाही चेंडूच्या आणि बॅट मध्ये निर्धाव चेंडू. आकाशचा पहिलाच चेंडू निर्धाव. मित्रांनो पूर्वार्धाचा क्रिकेट चालू आहे, सामना चालू आहे आणि या सामन्यामध्ये विचार केला तर 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आकाशचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा अविनाशने मात्र आता शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. सरळ चेंडू पॉइंट क्षेत्राकडे वन बाउन्स सीमा रेषा पारच्या धावांसाठी चौकार. आमचे डीजे मास्टर किती हुशार आहे. मगाशी दसकार गावाचे गीत वाजवले जात होते, आता मात्र सावरकर गावाचे गीत म्हणजे तेवढा भंडार आहे संगीताचा आमच्या डीजे मास्टर. कारण डीजे मास्टरने आज एकदा पॅडल स्वीप फटका खेळणे झेल बाद. शोभाची तलवार चमकली आणि या चमकलेल्या तलवारीनं महाराष्ट्राला संरक्षण खासदार, परंतु तरी माझी प्रजा सुखी होती कारण त्यावेळी राज्य करत होता माझा छत्रपती शिवाजी राजा. तर राजाला त्या मानाचा मुजरा घेऊन पुन्हा एकदा मैदानाकडे होणार. त्याच्यापासून आपण सुरेख गीत प्रदान केलाय, माझ्या राजांची आठवण करून दिली आहे. आज 387 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनात पाहायला मिळतोय. तर बोलूया मैदानावर ज्या ठिकाणी एक सफलता मिळाली गोलंदाज आकाशला, अविनाशच्या स्वरूपात नवीन फलंदाज बालू मैदानात. आकाशचा पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र खेळून काढला मिड विकेट क्षेत्राकडे. या चेंडूवर किती धावा येणार? एक तर धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूची पकड करणार, चेंडूची फेकी करणार प्रवीण गरात, तोपर्यंत मिळाली एकच धाव. एका धावेने एकूण धावफलकावर 5 धाव संख्या नक्कीच लिहिली गेली आहे, कोरली गेली आहे, आखली गेली आहे. धावफलकावर 5 धावा, एक फलंदाज बाद. स्ट्राईकला येतोय फलंदाज पुन्हा एकदा जितेश आणि बालू अशी जोडी सावरकर संघ. या संघाने मागच्या सामन्यामध्ये सुरेख काम केलं होतं. आता मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॅकवर्ड क्षेत्राकडे हा चेंडू अडवण्याचं काम केलं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षक, सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना चेतन गरजचं कौतुक करावं लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते कालुंद्रे संघाच्या बाजूनं. मंगलमूर्ती कालुंद्रे संघ. हा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज चेंडूची उंची फारच, परंतु चेंडू जाते गोलंदाज जातात, फलंदाज झेलबाद. डीजे मास्टर धावसंख्या बघितली तर धावफलकावर फक्त 7. आकाश या
गोलंदाजाला मिळालेली पहिली सफलता एकूण 1 बाद, दुसराही फलंदाज झेलबादच्या स्वरूपात आता 2 बाद 7 अशी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आकाश. सागर मांडकर विचार केला तर क्रिकेट दर्दी, क्रिकेट प्रेमी प्रेक्षक अजूनही मिळणार या सामन्याचा आनंद लुटतायत. परंतु एकमेव असा प्रेक्षक आहे सागर मांडवकर, जावळे गावातील अजय कडू. कुठल्याही ठिकाणी स्पर्धा असू दे नाईट स्पर्धा, त्याची उपस्थिती नेहमीच प्रार्थनीय असते. असा हा क्रिकेट प्रेमी अजय कडू. आपलंही स्वागत, आपलंही कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जावळे गावातील एक जबरदस्त क्रीडा प्रेमी. तर वलय मैदानाकडे मित्रांनो पुन्हा एकदा 7 धावा, धावफलकावर 2 फलंदाजात. प्रवीण घरात गोलंदाज. प्रवीण घरात क्रिकेट मधला फार मोठं नाव आहे मित्रांनो. एक प्रवीण घरात रीस संघाचा, दुसरा प्रवीण घरात जासई गावाचा, तिसरा प्रवीण घरात गोलंदाजी करतोय तो म्हणजेच कालुंद्रे संघाचा प्रवीण घरात. हे नाव क्रिकेटमध्ये तिहेरी वेळा 3 गावामध्ये चर्चित केलं जातोय. तर तोच प्रवीण घरात कालुंद्रे संघाचा मात्र पहिला चेंडू फेकत असताना 1 धाव खर्च करतोय. प्रवीण घरात अष्टपैलू कामगिरी करतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तेवढीच चांगली कामगिरी सावरकर संघाच्या जितेशनं 4 चेंडूमध्ये 14 आणि 2 षटक फेकत 1 सफलता केली होती. या 2 संघामध्ये 2 खेळाडूंची मध्ये असणारा हा मिळेल सामना. पाहूया आज बॅटची एज घेऊन स्वतः प्रामाणिकपणा खेळाडूवरती दाखवत मैदानातून बाहेर जातोय सुरेख झेल टिकतोय यष्टीरक्षक. सागर मांडवकर आपण नाव घेतलं होतं की प्रवीण घरात कालुंद्रे संघाचा, एक प्रवीण घरात रीस संघाचा, तर एक प्रवीण घरात मित्रांनो जासई संघाचा. ज्या प्रवीण घरातचा मित्रांनो आज वाढदिवस सोहळा, वाढदिवस संपन्न होत आहे. तर प्रवीण घरात तुला या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रवीण. नक्कीच प्रवीण पूर्णपणे आनंद घेत आहेत, त्या पार्टीचा आनंद करतायत. जल्लोष चालू आहे वाढदिवसाचा. सागर आपल्या नक्कीच उजव्या बाजूला या प्रवीण घरात आज 4 रात्रीमध्ये स्टॉल ही ठिकाणी उभारला गेला आहे आणि आज त्याचा वाढदिवस संपन्न होत आहे. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू प्रवीण घरात. एक प्रवीण घरात गोलंदाजी करतो, दुसरा प्रवीण घरात बाहेर मैदानाच्या जल्लोष करतो आपला स्वतःचा वाढदिवस. अशा प्रकारचं क्रिकेट मधलं नाव प्रवीण घरातचं पुन्हा एकदा पडद्यावर येत असताना ज्याने सुरेख कामगिरी केली. आतापर्यंत चेंडू जिंकले प्रवीण 3-1 धाव. हा चेंडू गेलून काढलायचा कार्पेट ड्राईव्ह चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट अर्थातच मिड ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळालेली 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं एकूण धावसंख्या धावफलकावर 9 लागली गेली आहे. 4 षटकांचा सामना जखडून ठेवलाय सावरकर संघाच्या फलंदाजांना. हा मात्र चेंडू देखणा फटका पाहायला मिळतो. 1 बॉक्स सीमारेषे बाहेर एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्डच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. भवानीची उपकार गाजली शिवाची तलवार, भवानीची उपकार गाजली शिवाची तलवार. शेवटचा एक चेंडू शिल्लक विजय मास्टर नक्कीच कौतुकास्पद गीत आपले वाजवत आहेत. हा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवर प्रहार सावरकर संघाचा फलंदाज. मात्र त्या ठिकाणी फुल जज अतिशय सुरेख जजमेंट अंदाज घेऊन झेल टिपतो आणि फलंदाज बाद होतोय. दीपक झेलबाद. विचार केला फलंदाजाचं असं वाटत होतं सागर की सहजरित्या हा षटकार होणार, परंतु शेवटच्या क्षणाला सीमा लगत झेल टिपला क्षेत्ररक्षक आकाशनं कौतुकास्पद झेल. आणि दुसरं षटक चालू असताना आपण पाहत आहोत दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि धावफलकावर धावसंख्या फक्त 13 धावा धावफलकावर. फलंदाज एकूण बाद झाले 4 बाद 13. अतिशय दयनीय अवस्था, बिकट अवस्था झाली आहे सावरकर संघाची. तर कौतुक करावं लागेल कालुंद्रे संघाच्या गोलंदाजाचा मित्रांनो, ज्याने का जर पहिल्या सामन्याचा विचार केला तर घनसोली संघाला 21 धावांवर पूर्वार्धाचा खेळ थांबवला होता. तोच कालुंद्रे संघ 5 षटकामध्ये फक्त 21 धावा जमवल्या होत्या. तर घनसोली संघानं 30 गोलंदाजी या सामन्यामध्येही पाहायला मिळते. कालुंद्रे संघाच्या गोलंदाजानं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं या मैदानावर. खऱ्या अर्थानं सार्थक ठरते या गोलंदाजांना या मैदानावरची विकेट.
जबरदस्त विकेट असेल. या गोलंदाजाने पूर्णपणे रणनीती आखली आणि या विकेटचा फायदा घेत असताना फलंदाजांना पूर्णपणे जमडून ठेवण्याचे काम केलंय. हा चेंडू मात्र सर्कलच्या आतमध्येच राहिला आहे तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं 14 धावा धावफलकावर 4 फलंदाज बाद. सावरकर संघाच्या फलंदाजांना मोठी हाणामारी करावी लागेल. कमीत कमी 40 धावांचं टार्गेट, 40 धावांचं लक्ष समोर ठेवावं लागेल. जर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल या स्पर्धेतलं तर मोठी हाणामारी करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू, परंतु चेंडू केलो गेला शॉर्ट फेअर क्षेत्राकडे. फिल्डर फक्त एकच धाव, 15 धावा धावफलकावर. 4 बाद 15. तिसरं षटक, 4 षटकांचा सामना, तिसरं षटक चालू आहे. तर चांगला काम करेल. यशाची शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण मित्रांनो, जर आपण चांगला खेळ केला नाही तर या स्पर्धेमधून आपण बाहेर जाल. परंतु बऱ्याच उशिरानं आलेला फटका, चेंडू जातो मिड विकेट लॉंगॉनच्या मधोमध. पंचांचा अजूनही इशारा बाकी अर्थातच प्रेक्षक आम्हाला दर्शवतात की चेंडू जातो सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या फटक्यांची गरज असणारा षटकार मारला गेला लॉंगॉन क्षेत्राकडे. या ठिकाणी गोलंदाजावर केला प्रतिहल्ला. प्रसाद नामक गोलंदाजावर फलंदाज सुमितला मात्र फटकेबाजी करावी लागेल. कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय, कारण गोलंदाजाने सुरुवातीला वर्चस्व गाजवलं होतं फलंदाजांवर. ते वर्चस्व कायम तोडण्याचं काम करतील की नाही हेही पाहणे फार गरजेचं आहे. शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा चेंडूचा फायदा घेतो आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. धावा धावफलकावर 25 रन्सचा लॉस ऑफ 4 विकेट. 25 धावा धावफलकावर. आता मात्र हाणामारीला सुरुवात केली सुमित या फलंदाजांना. 1 षटकार 1 चौकार, म्हणजे चांगली कामगिरी केली आहे. जो संघ अडचणीत सापडला होता असं वाटत होतं, आपण म्हटलं की 40 धावांपर्यंत पोहोचणे फार गरजेचं आहे, लक्ष्याकडे जाणे फार गरजेचं आहे. हा चेंडू नक्कीच बाईचा इशारा येतोय पंच संयंत पाटील यांचा. किसा लेग बाईच्या इशाऱ्याने 1 धाव मिळाली. एकूण 3 षटकांची समाप्ती आणि धावफलकावर धावसंख्या 26 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. 26 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी करावी लागेल. म्हटलं होतं सागर की या ठिकाणी कमीत कमी 40 धावांचं टार्गेट, 40 धावांचं आव्हान समोर ठेवावंच लागेल. जर या सामन्यामध्ये परतायचं असेल, सामन्यामध्ये चुरसपणा रंगतपणा पाहायची असेल तर सावरकर संघाला चांगली फलंदाजी करावीच लागेल. स्लॉग ओव्हरचा षटक असणार आहे, अंतिम हाणामारीचा षटक असणार आहे, पूर्वार्धातला शेवटचा षटक आणि 26 धावा धावफलकावर लागल्या आहेत. कालुंद्रे संघाचं कौतुक करावं लागेल. 2 पहिल्या गोलंदाजांचा मात्र या गोलंदाजांना धावा खर्च केल्या 13. प्रवीणनं धावा खर्च केल्या होत्या 6. त्यानंतर आकाशनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं, त्या षटकामध्ये धावा आल्या 7. एकूण 26 धावा धावफलकावर. अंतिम षटक चालू. तर मित्रांनो, चांगला खेळ केला तर आपलं अस्तित्व कायम राहील. या अगोदर दसकार संघानं पूर्णपणे चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्या विजयाची घोडदौड चालू ठेवली आहे. तर पाहूया कोण जिंकणार कोण हरणार. येणार आपला वेलच सांगणार आहे. अंतिम षटक 26 धावा धावफलकावर. स्लॉग ओव्हर अंतिम षटक हाणामारीचा षटक घेऊन येतोय प्रवीण जगदाळेचा. हा पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह, चेंडू जाते लोम ऑन आणि ऑफच्या मधोमध चेंडू पायाला लागून जातो. 4 धावांसाठी चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी 30 धावा धावफलकावर. समीर मात्र प्लीज गो इन ग्राउंड टू सी थर्ड अंपायर्स. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांसाठी समीर मात्रे या स्पर्धेचे सर्वस्व जबाबदार आयोजक. तिसऱ्या पंचांची मांडवा खालून येत आहेत. कुठून आले समीर मात्रे हेच समजलं नाहीये. तर या बाई गुपित रस्ते आहे मित्रांनो. रहस्य आपल्याला काहीच वेळानं समजणार आहे. तिसरा पंच मैदानात. तर धावफलकावर धावसंख्या 30 पाहायला मिळत आहे. थोडस विनोदास्पद मी म्हणेन व्यासपीठावर चर्चा चालू आहे. तर 30 धावा धावफलकावर अतिशय सुरेख खेळ पाहायला मिळेल.
तर गोलंदाजावर पहिलाच चौकार मारल्यानंतर प्रवीणचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, चेंडूची पकड करण्यास यशस्वी आणि फलंदाज होतोय झेलबाद. गिरजी खरी गिरता परी गिरजी खरी गिरता परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा सोनतारा तिमीर हरा शिवाजी राजा सोनतारा तिमीर. नक्कीच डीजे मास्टर धन्यवाद. आपण हा गीत सादर केलाय की उगवला तारा तिमीर हरा दर्जा शिवाजी राजा. मित्रांनो, ज्यांच्या मुले मी पहिल्यांदा श्वास घेतला ते माझे आई बाबा आहेत, परंतु ज्यांच्या मुले माझी वंश परंपरागत पिढ्यानपिढ्या श्वास घेतो ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर बोलूया मैदानाकडे पुन्हा एकदा. हा चेंडू खेळून काढला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज दुसरा बॅक टू बॅक पॅव्हलिन मध्ये परततोय फलंदाज झेलबाद. या ठिकाणी कोणाची तलवार चमकणार, कोणाची बॅट चमकणार या मैदानावर, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रवीण जगदाळेनं चौकार आल्यानंतर 2 बॅक टू बॅक सफलता एकूण परतलाय खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रवीण जगदाळे. धावफलकावर धावसंख्या स्थिर, ती म्हणजे 30 धावा. 30 धावा. व्हेरी गुड शॉट. मनगटी ताकद पाहायला मिळते या फटक्यानं. सरळ चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी शिवशंभो चषक षटकार. या षटकाराने 36 धावा धावफलकावर कदाचित आपण भाकीत केलेल्या 40 धावांचा आव्हान समोर येऊ शकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची गाडा घेऊन जातोय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्राकडे, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धावी सहजरित्या पूर्ण. एकूण 2 धावा, 38 धावा धावफलकावर. या षटकातले चेंडू बाकी असणार एक शेवटचा अंतिम चेंडू. 38 धावा, कदाचित 2 धावा आले तर 40 होऊ शकतात, 1 धाव आली तर 39, षटकार आला तर नक्कीच 44 धावा होतील. परंतु काय येणार, काय बिघडणार, कदाचित निर्धाव चेंडूही जाऊ शकतोय. क्रिकेट अनिश्चित असा खेळ आहे मित्रांनो. जर तर मध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, किंतु परंतु कोणी स्थान नाहीये, ऐसा है एक क्रिकेट. हा चेंडू जोरदार प्रहार, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाकडे. अर्थातच चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार 43 धावा धावफलकावर. 43 धावांचं वन समोर ठेवलंय मंगळ मूर्ती कालंद्रे संघासमोर. आणि जसकाल संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर केगाव संघ आपण इकडे जायचं नाही, आपण या ठिकाणी हजर राहायचं आहे. तर 4 षटकांचा पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर लागली सावरकर संघाची 42 आणि 43 धावांचं आव्हान, 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे प्रवीण गरजच्या संघाला. अर्थातच हा संघ यावर पार करणार की नाही याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकूया आपल्या मराठीमध्ये गोड भाषेमध्ये आमचे साथी समालोचक नेरेगावची बुलंद तोफ मराठी समालोचक सागर मांडवकर. हॅलो. तर वळूया आपण मैदानाकडे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण दुसऱ्या फेरीतील सामने पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 संघ आमने सामने. एका बाजूला सावरकर संघाला पाहतोय आणि एका बाजूला रायगड क्रिकेट मधील दादा संघ प्रवीण गरज सनी गरजचा कालंद्रे संघ मैदानावर.
तर परेश चिखलेकर इथे गेलाय, फलंदाज प्रवीण गरज चाललाय. आज सनी गरज मैदानावर नाहीये, तर जेव्हा मोठा भाऊ मैदानावर आक्रमकता सिद्ध करतो आणि छोटा भाऊ त्याची पाठीराखीण करतो, असं अनेक वेळा चित्र आपण काळुंद्रे संघाचं पाहिलंय. तर आज सनी गरज नाहीये, आपल्या यंग जनरेशनना घेऊन आपल्या तरुण खेळाडूंना या मैदानावर खेळण्याची संधी दिली आहे आणि आपण यावेळी लक्ष पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये काळुंद्रे संघ खेळणार आहे आणि त्यांच्यासाठी कदाचित लकी मैदान ठरेल का हे सुद्धा चित्र पाहणार आहोत. तर सावरकर संघाचा संघनायक पंचाने विनंती करतोय का आपण संघनायकाला विनंती करा तर जास्त वेळ घेऊ नका, कारण वेळेच बंधन या स्पर्धेला. कारण एकूण 10 संघांना आज नशीब आजमावलंय. 2 संघ क्वालिफाय होणार आहे सुपर 8 मध्ये आणि उद्याची अंतिम रात्र असणार आहे. तर सलग 2 विकेट साठी बंपर प्राइज झाले. नाव पोहोचवायचं आपण रवी मात्रे आणि त्यांच्या समवेत भरत मात्रे साहेब यांच्याकडून विकेट साठी पारितोषिक आले सावरकर संघाच्या गोलंदाजांना. तर या मैदानाकडे इथे फलंदाज कशा रीतीने फलंदाजी करतील आणि त्यांना साथ देताना गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतील. इथे फलंदाज हात धुवून घेतील का तर संघनायकाने चेंडू ज्याच्या हातामध्ये दिला आहे तो सावरकर संघाचा गोलंदाज येतोय. सलामी विराना तोडण्यासाठी पहिले षटक फेकेल आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जितेश टायकरेला फलंदाज परेश चिखलेकर. फास्ट बॉल, पहिला चेंडू हृदयाचा टोका चुकवणारा चेंडू होता, कारण गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर परेश चिखलेकरने शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि इथे डॉट बॉल फेकलाय. एका डॉट बॉलची किंमत क्रिकेटमध्ये किती असते. जेव्हा चेंडू आणि धावांचं समीकरण सारखं होतं तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि इथे निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज. पॉवर प्लेचे षटक, दुसरा चेंडू, या वेळेला क्लास दाखवलाय. चेंडू खोलून खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल, वेलकम फॉर फलंदाज परेश चिखलेकर. आपण मैदानाकडे हॅट्रिक साठी तब्बल पारितोषिक इथे आलंय 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाने. वळी आपण मैदानाकडे गोलंदाज तयार. राईट ऑफ द विकेट. हा चेंडू पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आक्रमकता सिद्ध केली, स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन जरूर केलं होतं आणि इथे परेश चिखलेकर थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय. गोलंदाज तयार. जिथे चेंडू फेकणाऱ्या समोर पल्ला पार करायचं 43 गोलंदाज. राईट ऑफ द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगला वेगाने जातोय. अंपायर सिग्नल. आणखी एक चौकार परेश चिखलेकरच्या बॅट मधून. तर एक काळ असा होता जेव्हा काळुंद्रे संघ अनेक मैदानं गाजवायचा आणि आपल्या खेळीनं अनेकांची मनं जिंकली होती. ते आमचे खास मित्र राकेश चिखलेकर हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना आज काळुंद्रे संघाला बिग सपोर्टर म्हणून त्यांची उपस्थिती सुद्धा आपण या मैदानावर पाहतोय. स्वागत असेल आपलं. थोडी आपण मैदानाकडे जिथे पल्ला पार करायचं 43 आणि काळुंद्रे संघाची वाटचाल 8 धावा आणि जिथे परेश चिखलेकर मैदानावर आहे आणि त्याला साथ देणारा प्रवीण गरज फलंदाज मैदानावर. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, 2 चौकार या फलंदाजाने दाखवले. त्यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करेल. इथे सावरकर संघाच्या गोलंदाजांना विकेट मिळवणं ही खूप गरजेचं असेल, कारण प्रवीण गरज मैदानावर सेट झाला, परेश चिखलेकर मैदानावर सेट झाला. यांच्या अनेक खेळ आम्ही पाहिले. हे 2 फलंदाज जेव्हा मैदानावर सेट होतात, एकहाती सामना, एक पात्री अभिनय, 1 एन आर्मीची झुंजीची खेळी करणारा फलंदाज प्रवीण गरज टायकरेंना. पहिला चेंडू सन्मान दिलाय, डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, इथे संधी दिली जाते परेश चिखलेकरला. प्रवीण गरजने क्रिकेटची अनेक मैदानं गाजवल्या आणि त्यानंतर मात्र काळुंद्रे संघामध्ये सर्वात जास्त वेगानं प्रगती कुणी
चुकी केली असेल तर परेश चिखलेकर नाव हे पुढे येतं आणि त्यानंतर सनी गरद हे नाव पुढे येतं आणि इथे आपण चित्र पाहतोय जिथे 43 धावा पार करायचा हाणामारीचं पहिले षटक संपल्या आणि पहिल्या षटकामध्ये धावा ठोकतोय परेश आणि त्याला साथ देणारा प्रवीण धावा येतात 10 या धावसंख्येवर. डीजे तर सनी गरज आज काळंजे संघामध्ये नाही आहे आणि आज निश्चित आमच्याशी त्यांनी संपर्क साधलाय आणि काळंजे संघाला सनी गरज याने शुभेच्छा दिल्या कारण या संघासाठी लकी मैदान आहे आणि आज तो युट्यूबच्या माध्यमातून सनी गरज या सामन्याचा आनंद घेत असताना खेळाची हाऊस कोणाला नसते, खेळण्यासाठी सर्वजण आसुसलेले असतात आणि आज मात्र समोर सावरकर संघ आहे. हे मैदान आज आपण पाहिलं आजच्या ज्या संघांना संधी मिळाली जी संधीचं सोनं कुठला संघ करेल हे संधी पाहणं सुद्धा गरजेचं कारण स्पर्धेची आपण जर नियम पाहिले होते स्पर्धेची एकूण आखणी पाहिली होती आजची रात्र रायगड ओपन मध्ये खेळण्यासाठी संघांना प्राधान्य दिलं होतं. काही कारणास्तव इथे संघ उपलब्ध झाले नाही आयोजकांनी लगेच निर्णय घेतला आणि त्यानंतर आपण पाहिजे आज नशीब आजमावणार कोणते दोन संघ असतील जे सुपर 8चा प्रवास करतील. वळी या मैदानाकडे पहिल्या षटकामध्ये 10 धावा 43 धावांचा पल्ला पार करायचा संघनायकाने ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो सावरकर संघाचा गोलंदाज येतो विकी जितेशने धावा दिला होता. कंपॅरिझन आपण केली फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पूर्वार्ध जेव्हा खेळवला गेला होता आकाश गिरीनं फक्त 7 धावा दिला हे सुद्धा कारनामा आपण मैदानावर पाहिला होता. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी पल्ला आहे 43 धावेचा धावसंख्या येते 10 धावा. प्रवीणच्या बॅट मधून मोठा फटका येईल की नाही इथं मात्र टॉप एज ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं ऍब्सोल्युटली गॉन बिग विकेट. प्रवीण गरज गो बॅक टू पॅव्हलियन. रायगडच्या आमचे बेस्ट अपडेटर नयन आमच्या संवेदन आणि उद्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा सामना होणार आहे आणि नयनला सर्व आमच्या पाहुण्यांचं पाहुणचार करायचं या तयारीमध्ये सुद्धा असणारे प्रसाद बळीर कारण रायगड मधील अनेक दिग्गज समालोचक जास्तीच्या स्पर्धेला भेट देणार आहेत आणि शो मॅच प्रेक्षणीय सामना सुद्धा आपण आयोजकांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा संघ हा सुद्धा सामना उद्या रंगणार आहे आणि उद्याच्या रायगड समालोचक असोसिएशनचा संघ इथे खेळणार आणि त्याचे संघनायक असणाऱ्या आपण सातत्याने पाहतो जेव्हा पनवेल मध्ये हा शो सामना केला होता रिव्हॉल्व मध्ये जर संघनायक असताना यावेळेला उरण तालुक्यामध्ये तो शो मॅच होणार आणि संघनायकाची भूमिका आत्माराम मात्रे सर सुद्धा असणार आहेत. तर जाऊया आपण मैदानाकडे जिथे पल्ला पार करायची 43 धावसंख्या येते एकूण 10 धावा चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन आम्ही 2 षटकानंतर जरूर सांगणार आहोत कारण इथे यशस्वी मारा करतोय फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम इथे केलं जाईल. कदाचित या प्रकारे जर गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न थोडासा पेचामध्ये पडलाय द्विधा मनस्थिती समम्रा निर्माण झालाय भुचकाल्यामध्ये पाडलाय गोलंदाजांना फलंदाजाला मैदानावर नवीन फलंदाज मोठा फटका आणि हीच तर ग्रामीण क्रिकेटची शोकांकित आहे. षटकारानं फलंदाज आपल्या डावाची सुरुवात करण्यासाठी नेहमी करत असतो आणि सिंगल डबलला कुठेतरी विसरत असतो. आम्ही बऱ्याच वेळा पाहिले छोटी धावसंख्या असताना सुद्धा अनेक संघ मोठे फटके खेळण्याच्या आविर्भावामधून आपल्या संघाला सामना गमवताना सुद्धा पाहिले. गोलंदाज तयार विकी षटक फेकेल सामना करायला फलंदाज कुणाल आणि या वेळेला आपली ताकद दाखवली आणि इथे पंचाने इशारा केलाय सो स्ट्रॉंग 6 धावा. विजय धावसंख्या 16 पल्ला पार करायचं 43+6 यावेळेला कुणाल खेळतोय 2 चेंडूचा सामना एक मोठा फटका बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॉडी लाईनचा वापर केला होता तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड होतं आणि इथे सिंगल डबलला प्राधान्य दिलंय आणि इथे मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न करेल परेश चिखलेकर
हा काळुंदरे संघाचा बाहुबली फलंदाज म्हणून ओळखला जातो. कारण हा फलंदाज मैदानावर सेट झाला. चौफेर फटकेबाजी कशी करावी, चांगल्या फलंदाजाचं प्रदर्शन हा फलंदाज नेहमी दाखवत असतो. आणि या खेळाडूवर खूप मोठी जबाबदारी. अनेक वेळा काळुंदरे संघाला आम्ही पाहतो. परेश चिखलेकरचं नेतृत्व, प्रवीण घरतनंतर परेश चिखलेकरनं सुद्धा अनेक मैदानं गाजवलेत. आणि या सामन्यामध्ये खूप मोठी जबाबदारी सावरकर संघाला या खेळाडूवर कुठेतरी विवरच टाकायला लागेल. आणि आपल्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका आणि तिथे पंचांचा इशारा. आणखीन एक षटकार परेशच्या बॅट मधून. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर जसकर संघाचा संगणक आपण लगेच या व्यासपीठावर कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जसकर तर धावसंख्या 23, पल्ला पार करायचे 43. चेंडू आणि धावांची डिटेल्स आम्ही जरूर 12 चेंडू संपल्यानंतर पोहोचणार आहोत. वेळणार थेट मैदानाकडे जिथे परेश चिखलेकर मैदानावर आक्रमकता सिद्ध करतोय. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन केल्याच्या पैकी आधी लास्ट मोमेंटला चेंडूला खेळून काढले सावरकर संघ. सामन्यामध्ये आपल्याला परतायचं असेल, निर्धाव चेंडू फेकावे लागतील, फलंदाजी विकेट घ्यावी लागेल. 2 षटक समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ संपले. धावसंख्या 24. उरलेले चेंडू शिल्लक राहिलेत 12. आणि विजयासाठी आपण या वेळेला कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आमचे स्कोरर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये 14, उरलेले केवळ चेंडू राहिलेत 12. आणि जिथे 43 धावेचा पल्ला पार करायचा. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. दोन्ही संघ इथे प्लॅनिंग करतील कारण सामना जिंकणं खूप महत्वाचं. आणि यानंतर सुद्धा आणखीन एक सामना होणार आहे. आणि आज सुपर 8 मध्ये तर जाऊया मैदानाकडे. सुपर 4 मध्ये आणखीन एक आज संघ त्या क्वालिफाय जरूर होईल. आमच्यापर्यंत काल गावठाण संघ सुपर 4 मध्ये गेला होता. आज सुद्धा तोच प्रयत्न आयोजकांकडून. वळूया मैदानाकडे. 12 चेंडू 19 धावा. राईट ओव्हर द विकेट. टाकीचा वापर. चेंडू स्टेट फटका लांबवला क्षेत्ररक्षक चेंडू. परेश चिखलेकर मैदानावर. कुणाल अजूनही मैदानावर. जिथे फलंदाज बाद झालाय प्रवीण गरज संघाचा प्रमुख अस्त्र शस्त्र बाद झाल्यानंतर आणीबाणीची वेळ आली. फलंदाज परेशाला मैदानावर. गोलंदाजांना काहीतरी करावंच लागेल कारण इथे सामन्याचा रंग बदलायचा असेल, चित्र पालटायचं असेल तर गोलंदाजांना फलंदाजी विकेट घेणं. सावरकर संघाचा गोलंदाज इथे कामगिरी करेल का? सुमीचा चेंडू उंच उडालाय. चेंडू मात्र सेफ लँड मध्ये इथे आपण पाहतो जिथे झेल घेण्याची संधी होती. थोडासा अवघड झेल होता आणि इथे फलंदाजांना धावसंख्या पूर्ण केल्या. पुढचं चित्र आपण जरूर पाहणार आहोत. स्ट्रॅटेजी, रणनीती त्या आपण आखली गोलंदाजाकडून. कारण सिंगल डबलला जर काळुंदरे संघाला रोखला तर कदाचित सावरकर संघ या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल. आणि तो प्रयत्न इथून गोलंदाज करतील का? कुणालला बाद करावा लागेल, परेशला बाद करावा लागेल. आणि परेश 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय. मैदानावर गॅप पण रखलाय. आता मध्ये थोडासा अवघड चेंडू आणण्यासाठी चेंडू सीमा पार. वड सुपर स्ट्रोक 4 धावा. चेंडू आणि धावांची डिटेल्स आम्ही जरूर इथे सांगणार आहोत. धावसंख्या 31. सामना बरोबरीमध्ये सुटला तर टॉसच्या आधारावर इथे संघाला विजयी घोषित करण्यात येईल हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. आणि इथून पुढचा प्रवास कसे करतील 2 संघ हे सुद्धा पाहणं गरजेचं. विजयाचा शिवधनुष्य कोणी पहिले. दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना विजयाच्यासाठी दोन्ही संघ आसुसलेल्या. आणि कुणाल इथे डॉट बॉल इक्वेशन बदलतोय. 9 चेंडू आणि 12 धावेची गरज होती तिथे समीकरण बदलते. उरलेले चेंडू 8 आणि गरज असेल 12 धावेची गरज. चेंडू आणि धावांचं अंतर थोडंसं सोपं आहे. जर मोठा फटका आला तर कदाचित काळुंदरे संघाच्या
संघाच्या सामने बाजूने हा सामना जिंकेल. गोलंदाज तयार सुमित. हा चेंडू मोठा फटका जाईल की नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि निश्चितच वॉट अ शॉट. फलंदाज होता कुणालच्या बॅट मधून पंचांनी तिथे इशारा केलाय. युसेक 6 धावा. केगाव संघाचा संघनायक आपण या व्यासपीठावर, कारण आता आपला सामना होणार आहे. याच्यानंतर केगाव संघाच्या संघनायकाने यायचं आहे पण व्यासपीठावर. मैदानाकडे आपण वळणार आहोत. धावसंख्या येते 37 ऑन बोर्ड. कुणालसाठी हा चेंडू खोलवर चेंडू फेकला होता. इथं मात्र पायाचा चेंडू आपण फलंदाज फलंदाज इथे लेग बिफोर द विकेट. तर पायचीचा बली ठरतोय. आपण पाहिलं थोडासा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला होता सावरकर संघाच्या गोलंदाजानं, मात्र इथे सफल यश मिळत आलं नाही. कुणाल बाद झाले. कुणालची चांगली कामगिरी, चांगला क्रिकेट दाखवला. अडचणीच्या वेळी मदतीला धावून गेला जिथे 43 धावांचं लक्ष होतं. आणि या ऍट दिस स्टेज विनिंग प्रेडिक्शन आपण पाहिलं. चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन जिथे प्रवीण गरजचा काळुंदे संघ पोहोचलाय. एकूण धावा 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही आपण विचार केला तर अजूनही 6 धावेची गरज. परेश चिखलेकर साठी एका फटक्याचं काम असेल. एक मोठा फटका आला तर कदाचित सामना संपेल, पण अशा परिस्थितीमध्ये थोडंसं कठीण असेल. तर मी विनंती करेन कल्पेश पाटील यांचे सुपुत्र स्मित पाटील, आपण कुठे असाल तर लगेच व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि उरलेले तिसऱ्या षटकामध्ये 13. उरलेले चेंडू शिल्लक राहिले 6 आणि चेंडू आपण धावसंख्या पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. तर सावरकर संघ संघनायक पंच आयोजकांकडून येथे कॉल येतोय, थोडासा स्पीडअप करा. संघनायक आपल्याला विनंती असेल कॉपरेट विथ अस, तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करा, कारण आज सुद्धा एका संघाला टॉप 4 मध्ये क्वालिफाय करायचं, तर तुम्हाला ही प्रेमाची विनंती असेल. 6 चेंडू 6 धावा. जो फलंदाज सलामीला गेला होता शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर पाय रोवून बसलाय आणि हा अनोखा विक्रम इथे दाखवताना फलंदाज परेश चिखलेकर. तर सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेकीचा कौल हा स्पर्धेचा नियम आहे. ही तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. अनेक ठिकाणी आपण स्पर्धा खेळण्यासाठी जाता जिथे सामना बरोबरी सुटला तर नाणेफेकीवर जिंकणं यामध्ये मजा नसते. सामना आपल्या कर्तृत्वावर जिंकता आला पाहिजे. यामध्ये जिंकण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. पण इथे मात्र सामना कोण जिंकणार ही सुद्धा चर्चा. राईट मोर द विकेट. चेंडू गॅप मध्ये इथे मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात. चुकीचा थ्रो. कमबॅक केलं जाते, बॅकअप केलं जाते, धीर दिला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. इक्वेशन येणारे चेंडू 5 आणि 5 धावेची गरज. इथे गोलंदाज सावरकर संघाचे सुमितनं तिसरं षटक, विकीनं दुसरं, जितेशनं पहिलं षटक फेकलं होतं. आणि या वेळेला बाळा कामगिरी कशी करेल, कामगिरीमध्ये सुधार करावा लागेल. आणि या सामन्यामध्ये जर अनोखा पराक्रम करायचा असेल तर निर्धाव चेंडू फेकणं, फलंदाजी विकेट घेणं आणि क्षेत्ररक्षणाची साथ करून फलंदाजावर मात असं नेहमी म्हटलं जातं. आणि क्षेत्ररक्षकाची सजावट 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. सिली मिडॉनला ही व्यूअर्सना क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड संघ नेहमी दाखवायचा जेव्हा जो वन डे सामन्यामध्ये जेव्हा अटीतटीचा सामना व्हायचा. आणि अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षक लावून कदाचित फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न. येणारे चेंडू आणि धावा 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. थोडासा कालमंत्र देण्यासाठी खेळाडू येथे गोलंदाजाकडे, जिथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला पाहतोय. ऑफ साईडची व्ह्यूअर असणार. इथे मात्र थोडस जाळं आपण जरूर पाहणार आहोत. 5 फिल्डर्स ऑन साईड, 4 ऑफ साईड अशी व्ह्यूअर असणार. एक क्षेत्ररक्षक आपण अतिशय क्लोज यष्टीरक्षण. 4 चेंडू आणि 4 धावा. चला गोलंदाज जास्त आपण वेळ घेता. प्रत्येक सामन्याचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये सामना झाला पाहिजे. ज्या सामन्याच्या वेळेमध्ये एक टोन असते त्या रिदम मध्ये सामना झाला तर तो सामना पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडत असतं. तर इथे 4 चेंडू आणि 4 धावा. या चेंडूवर काय असेल? ओ व्हॉट क्लास.
क्षेत्ररक्षक तैनात एक तिथे एक्स्ट्रा कव्हरला दुसरी धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. आता मात्र पाडारो सामना सोपा झालाय. 3 चेंडू आणि 2 धावा. तर नाणेफेकीच्या कवलावर एक धाव सुद्धा पुरेशी असेल आणि इथे मात्र परेश चिखलेकर विनिंग शॉट लावून संघाला विजय मिळवून देईल का परेशला इथे गोलंदाज बांधून ठेवेल का? तर आपण जास्त वेळ घेता मी विनंती करेन सावरकर संघ इथे खेळतोय मैदानावर फलंदाजी करणारा कालुंद्रे संघ प्रवीण गरत निराश केले. परेश चिखलेकर प्रेक्षकांची मन जिंकतोय. वॉट अ शॉट. तिथे मात्र चेंडू. वॉट अ बाउंड्री. पंचांचा इशारा. 4 धावा आणि सामना जिंकलाय तो कालुंद्रे संघानं. कालुंद्रे संघाचा संघटक या पण व्यासपीठावर. कालुंद्रे संघ आणि जसकार संघ 2 संघामध्ये चिठ्ठ्या. स्मिथ पाटील चिठ्ठ्या उडवणार आहे आणि त्या 2 चिठ्ठ्या आपण उचलायचं आहे. एका चिठ्ठीमध्ये बाय कॉंग्रॅच्युलेशन सुपर 8. तर नक्कीच एक सुपर 8 मध्ये जाणार आणि एक केगाव संघासोबत खेळणार. कोण होणार सुपर 8 मध्ये दावेदार? कोण खेळणार? तर दुसरा संघ कोण खेळणार केगाव संघासोबत? तर या चिठ्ठीच्या माध्यमातून आपण पाहणार. स्मिथ